नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पंतप्रधान नरेंद्र मोदी 2026 मध्ये कोणत्या देशामध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. कितव्या क्रमांकाची ही G7 परिषद आहे? तर 52व्या क्रमांकाची G7 परिषद आहे. 2026 मध्ये होत आहे आणि फ्रान्स देशाच्या अंतर्गत होत आहे, ज्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आहे आपल्या प्यारा भारताला. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? पहिल्या KITG म्हणजे काय? खेलो इंडिया ट्रायबल गेम्स म्हणजेच काय? खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 मध्ये कोणत्या राज्याने सर्वसाधारण या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं अव्वल स्थानी जे काही राज्य आलं आहे कर्नाटक, त्याने एकूण किती पदके जिंकली? तर कर्नाटकने एकूण 38 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 23 सुवर्ण आहेत, 8 रौप्य आहेत आणि 7 कांस्य आहेत. बरोबर. 1 नंबरला कर्नाटक, 2 नंबरला ओडिसा, 3 नंबरला झारखंड आणि 4 नंबरला आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याने पहिल्या खेलो इंडिया आदिवासी खेळामध्ये एकूण 20 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण आहेत, 10 रौप्य आहेत आणि 4 कांस्य आहेत. आणि महाराष्ट्राच्या नंतर 5 नंबरला आहे अरुणाचल प्रदेश. हे जे काही खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आहेत 2026, ही पहिलीच एडिशन आहे, म्हणजेच पहिलीच आवृत्ती आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाणार. लिहून घ्या. भारताने छत्तीसगडमध्ये आदिवासी खेळाडूंसाठी आपला पहिला राष्ट्रीय बहुक्रीडा कार्यक्रम खेलो इंडिया आदिवासी खेळ 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 मध्ये आयोजित केला होता. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. आदिवासी प्रतिभेला संधी, संघटित स्पर्धा आणि भविष्यातील विकासाचे मार्ग उपलब्ध करून देऊन त्यांना मुख्य प्रवाहातील खेळांमध्ये समाकलित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. आणि 2026 साठी पहिल्या आवृत्तीसाठी शुभंकर काय होता? तर मोरवीर. मोरवीर काय आहे? तर हा या कम्युनिटीचा अभिमान, ओळख आणि शौर्याचं प्रतीक आहे. काय नाव आहे याचं? तर मोरवीर. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारताचे पहिले पोर्ट ऑफ रेफ्युजी कोणत्या कंपनीने विकसित केलं आहे? पोर्ट म्हणले की लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक सी, अदानी कंपनी. बरोबर. तर अदानी कंपनीने या ठिकाणी काय केलेलं आहे? पोर्ट ऑफ रेफ्युजी नावाचं या ठिकाणी पोर्ट, भारतातील पहिलं असं पोर्ट या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. इंडियाज फर्स्ट पोर्ट ऑफ रेफ्युजी. विकसक कोण आहे? तर अदानी पोर्ट्स. बरोबर. याच्या मागचा उद्देश काय? तर समुद्रामध्ये संकटामध्ये सापडलेल्या जहाजांना आश्रय देणे, सागरी सुरक्षा वाढवणे आणि पर्यावरणीय हानी रोखणे या उद्देशाने हे या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे किंवा डेव्हलप करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? तर या अंतर्गत सुरुवातीला दिघी पोर्ट आणि गोपाळपूर पोर्ट याचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? तर हे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना यांच्या नियमानुसार तयार करण्यात आलेलं आहे. सागरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकटामध्ये सापडलेल्या जहाजांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी हे देशातील पहिले औपचारिक प्रणालीचे पोर्ट ऑफ रेफ्युजी असणार आहे, जे की अदानी या ग्रुपने तयार केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी बद्दल सांगणार आहे, ज्या ठिकाणी TET परीक्षा असेल, MPSC असेल, या ठिकाणी सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून घेतली जात असते अव्वल दर्जाच्या शिक्षकांकडून. TET 2026 साठी एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे, द्रोणा बॅच 10.0. ही जी काही बॅच आहे ही का महत्त्वाची आहे? तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना आता या ठिकाणी TET पास करणं हे बंधनकारक आहे. सरकारी शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील, त्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक बनायचं असेल किंवा शिक्षक सेवेमध्ये राहायचं असेल तर TET एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची ही TET 2026 द्रोणा बॅच ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे, ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ॲप्लिकेशनचा QR कोड तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व पुस्तकांसोबत एक बुक किट आणि एक फ्री बॅग सुद्धा दिली जाणार आहे. TET शिक्षक पात्रता परीक्षांसाठी जे काही पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकं तुम्हाला Amazonवरती मिळतील किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती देखील मिळणार आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवतो. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या गोष्टी पाहू शकता.
पुढचा प्रश्न क्रमांक 3, संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे म्हणजेच काय 20 सिटीज टुवर्ड्स झिरो वेस्ट या उपक्रमाच्या उद्घाटनपर यादीमध्ये अलीकडेच कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक बी, वर्कला नावाचं एक शहर आहे. तुम्ही म्हणताल की सर वर्कला नावाचं शहर तर ऐकलं नाही, तर लक्षात घ्या हे केरळ राज्याच्या अंतर्गत शहर येतं. त्या शहराला या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, तर या उपक्रमाच्या उद्घाटनपर यादीमध्ये या शहराचा समावेश करण्यात आला आहे. उपक्रमाचं नाव काय, तर शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारी 20 शहरे, इंग्रजीमध्ये म्हणता येईल 20 सिटीज टुवर्ड्स झिरो वेस्ट. वैशिष्ट्य काय आहे, तर हे शहर प्लास्टिक कपात, कचरा विलगीकरण आणि समुदाय सहभागासाठी ओळखलं जातं. पर्याय क्रमांक बी, वर्कला शहर जे की केरळमध्ये आहे याचा या ठिकाणी शहराचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, मंगोलिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, उकरल नॅम ओसोर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? उकरल नॅम ओसोर असं त्यांचं नाव आहे. मंगोलिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांबद्दल. तर 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही पंतप्रधान बदलण्यात आले, निवडण्यात आले त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. रवांडाचे आहेत जस्टिन नेस्नी युम्बा, म्यानमारचे आहेत तर यू नो सॉ ते आता आहेत परत एकदा, जमैकाचे आहेत अँड्रू हॉलनेस, थायलंडचे आहेत अतुनित चार्नविराकुल, पोर्तुगालचे आहेत लुईस मॉन्टेनेग्रो, युक्रेनचे आहेत युलिया स्वेरेडेन्को, फ्रान्सचे आहेत सेबॅस्टिन लेकोर्नो, मादागास्करचे आहेत रुपिन फॉर्च्युनाट जाफिसांबो, जपानचे आहेत साने ताकाची, नेदरलँडचे आहेत रॉब जेटन आणि मंगोलियाचे आपण आत्ताच पाहिले उकरल नॅम ओसोर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते टाइड्स ऑफ टाइम भारत's हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लिमेंट नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. तर या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुधा मूर्ती यांच्या हस्ते या ठिकाणी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. मी अजून एकदा वाचतो. पुस्तकाचं नाव काय? टाइड्स ऑफ टाइम भारत's हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लिमेंट, बरोबर असं या पुस्तकाचं नाव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, 2026 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिशा पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारतातील पोलीस दलाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मान असून तो त्यांच्या सेवेतील उत्कृष्टता, माओवाद विरोधी कारवाया आणि व्यावसायिक मानकांची दखल घेतो. या ठिकाणी अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सिक्कीम पोलिसांना देखील जानेवारी 2026 मध्ये याच सन्मानाने गौरवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी 5 एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? तर लिहून घ्या. भारतीय सागरी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे, जागतिक व्यापारामध्ये भारताचे स्थान बळकट करणे आणि सागरी सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने आपण 5 एप्रिलला दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून आपण साजरा करतो. राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून आपण साजरा करतो. या ठिकाणी प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8, लो अर्थ ऑर्बिट ज्याला आपण बोलतो LEO नेव्हिगेशन लेअरची चाचणी घेण्यासाठी
पहिले सेलेस्टे उपग्रह कोणी प्रक्षेपित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए ESA. बरोबर. तर ESA यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? लो अर्थ ऑर्बिट नेव्हिगेशन लेअरची चाचणी घेण्यासाठी पहिले सेलेस्टे उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. ESA फुल फॉर्म काय? युरोपियन स्पेस एजन्सी. युरोपियन स्पेस एजन्सी मराठीमध्ये म्हणता येईल. प्रक्षेपण यान कशा थ्रू हे लॉन्च करण्यात आलं? तर रॉकेट लॅब इलेक्ट्रॉन रॉकेटच्या द्वारे. या मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे? तर MEO मध्यम पृथ्वी कक्षेमध्ये असलेल्या गॅलिलिओ प्रणालीला पूरक म्हणून निम्न पृथ्वी कक्षेत असलेल्या PNT म्हणजे काय? पोझिशनिंग, नेव्हिगेशन अँड टायमिंग या प्रणालीची चाचणी घेणे, ज्यामुळे तिची लवचिकता, कार्यक्षमता आणि अचूकता वाढेल, या उद्देशाने या ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, चंद्राच्या जवळून जाणाऱ्या मोहिमेसाठी निवड झालेली पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी ख्रिस्टिना कोच असं त्यांचं नाव आहे. मोहिमेचं नाव काय आहे? तर नासाचं आर्टेमिस 2 हे नावाचं मोहीम आहे. या ठिकाणी याच्यासोबत कोण कोण असणारे सहकारी? तर या मोहिमेमध्ये रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोवर आणि जेरेमी हॅन्सेन हे देखील अंतराळवीर याच्यामध्ये सहभागी असणार आहेत. आणि विक्रम काय आहे यापूर्वीचा? तर यापूर्वी ख्रिस्टिना कोच यांनी अंतराळामध्ये सलग 328 दिवस राहण्याचा महिलांचा विक्रम देखील त्यांनी केलेला आहे. तर ख्रिस्टिना कोच या ठिकाणी या मोहिमेसाठी निवड झालेली पहिली महिला ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. अरब लीगचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी नबील फहमी असं त्यांचं नाव आहे. इजिप्तचे ते माजी परराष्ट्रमंत्री होते. नबील फहमी यांची अरब लीगचे, लीग ऑफ अरब स्टेट्सचे नवीन महासचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या निवडीबद्दल, नियुक्तीबद्दल. तर जाता जाता लेटेस्ट अपॉइंटमेंट्सवरती आपण एकदा चर्चा करून जाऊया. लिहून घ्या. MPSCचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमारजी पिल्लई, BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग, अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम, CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी, लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी, सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालक कृष्ण कुमार ठाकूर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती आणि मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, नागरी सेवकांमध्ये क्षमता बांधणी बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी साधना सप्ताह. बरोबर. सरकारी अधिकाऱ्यांची कामगिरी, कार्यक्षमता आणि कौशल्य वाढवण्यासाठी आखलेला हा एक आठवडाभर चालणारा उपक्रम आहे, इनिशिएटिव्ह आहे. शेवटचा प्रश्न, 2026 मध्ये यामाहा म्युझिक इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए म्युझिक म्हटलं की AR रहमान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रश्मी शुक्ला, अश्विनी भिडे, गायत्री सिंग की शीतल देवी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.